नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला एक मोठा वळण पाहायला मिळणार आहे. अर्जुन कोर्टात हे स्पष्ट करतो की दोन्ही खुनांमागे महिपतचा हात आहे. कोर्ट अर्जुनच्या बाजूने उभं राहून महिपतची कसून चौकशी करायला सांगते. हे सगळं घडलं तरी सुद्धा प्रिया काहीच सांगत नाही. यामुळे महिपत खूप रागवतो आणि तिला बंगल्यावर बोलवतो. महिपत प्रियाला सुनवतो, म्हणतो, तुला आम्ही तिथे कशाला पाठवलं आहे? तुला त्यांच्या घरात पाठवलं आहे त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी. एवढा मोठा पुरावा अर्जुनच्या हाती लागला, पण तुला कशाचीही कल्पना नाही. तो तिला चांगलीच दमबाजी करतो आणि धमकी देतो की जर त्याचं किंवा त्याच्या मुलीचं या प्रकरणात नाव आलं तर तो तिलाही सोडणार नाही. या सगळ्यांमुळे घाबरलेली प्रिया गोंधळात पडते. तिच्या मनात येतं, जर महिपतची साथ नाही दिली तर तो जीव घेईल आणि साथ दिली तर अर्जुनच संपवेल. या मनस्थितीत ती दारू पिऊन घरी परतते. तिला वाटतं सगळे झोपलेले असतील म्हणून ती हळूच घरात शिरते, पण पूर्णाजी तिला दारूच्या नशेत रंगेहात पकडतात. दुसरीकडे अश्विन तिच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न करत असतो, पण ती फोन उचलत नाही. अखेर सगळ्यांपुढे प्रियाची अवस्था उघड होते. कल्पना तिला एक जोरदार थप्पड मारते आणि तिची दारू उतरवते.